नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे दीदीचा बर्थडे। तर दीदीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, तर त्यासाठी छोटंसं इथे डेकोरेशन करायचं काम चालू आहे मुलींचं। तर लाईट माळ जोडताय, त्याच्यावरती त्यांना पडदा जोडायचा आहे, सफेद कलरचा चमकी पडदा आहे माझ्याकडं। गणपतीसाठी आम्ही आणलेला होता, तर तो पडदा याच्यावरती लावायचा आहे, म्हणजे छान अशी लाईटिंग आहे ना, खूप छान दिसते। आता लावल्यावरती तुम्ही बघू शकता, याच्यावरती पडदा लावला की लाईट खूप छान दिसते। तर दीदी कॉलेजवरून आल्यानंतर क्लासला काही आज गेली नाही। आता इथे डेकोरेशन करून घ्यायचे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर स्वयंपाकामध्ये इथे मला पावभाजी बनवायची आहे। तर बघा, मुलींना इथे मी भाजी निवडायला बसवलंय। मी बाकीची तयारी करून घेतली तोपर्यंत, आणि साफसफाई देखील करून झाल्यानंतर आता इथे पावभाजी बनवायचं काम चालू आहे। सगळ्यात अगोदर आता इथे भाज्या स्वच्छ अशा निवडून घेते आणि 2-3 पाण्याने धुवून त्या भाज्या कुकरला लावून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या, अगोदर उकडून घ्यायच्या, म्हणजे मग अगदी पटकन अशी पावभाजी आपली तयार होणार आहे। तर बघा, आता वाटाणा सोलून घेतलाय मुलींनी आणि फ्लावर देखील सगळ्या भाज्या फ्रेश अशा भाज्या आहेत। आणि गॅसवरती इथे कुकर ठेवलाय, त्याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलाय, थोडंसं हळद पावडर घातली, तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतला, तर स्वच्छ धुवून घेतली, याच्यामध्ये फ्लावर घालून घेतली आणि अगोदर मी कुकरला इथे बटाटा आणि टोमॅटो उकडून घेतलाय। तर आता खूप जास्तीचं साहित्य आहे, त्याच्यामुळे कुकरमध्ये एकदा तर काही होऊ शकत नाही, मग मी 2-3 वेळेस कुकर लावून घेतला। कांदा देखील चिरून असा पाण्यामध्ये ठेवलाय, वाटाणा स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये ठेवलाय। तर सर्व भाज्या थोड्या थोड्या करत इथे मी उकडून घेणार आहे अगोदर कुकरला। तर बघा, छान असा पडदा लावून घेतलाय आणि बघा लाईट लावल्यानंतर वरती फुगे लावलेत, तर खूप छान असं बघा सफेद कपडा वरतून लावल्यानंतर लाईटिंग खूप छान दिसते। आता इथे टेबल ठेवलाय, त्याच्यावरती दीदीने आणलेलं सरप्राईज ठेवलंय आणि ती सारखं विचारते काय सरप्राईज आहे, काय सरप्राईज। आम्ही तिला काहीच सांगितलेलं नाही आहे, तर तिला आम्ही बसवलंय बाहेर। आता इथे छोटीशी जागा आहे, त्याच्यामुळे ती घरामध्ये दीदी काही तिला येऊन देत नाही, तिला बाहेर बसवलंय। आता इथे आमचा स्वयंपाक जवळपास होत आलाय, बघू शकता इथे पावभाजी बनवून तयार झाली। 25 लोकांसाठी हा स्वयंपाक मी इथे बनवलेला आहे। पाव देखील आणून ठेवलेत, मी कांदा कट करून ठेवलाय बारीक, आणि याच्यासोबत आपण 2 किलो जिलेबी आणणार आहे, म्हणजे व्यवस्थित असा 25 लोकांसाठी हा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे। तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता, छान असं डेकोरेशन झालंय। आता मोठी लाईट जर बंद केली ना तरी हे खूप छान दिसते। तर आता दीदीच्या मैत्रिणी आल्यानंतर त्यांचं चाललंय फोटो काढायचं काम। तर बघा, छानपैकी तिने फोटो काढून घेतले, सगळ्या जणी आलेल्या आहेत तिच्या मैत्रिणी, आणि तिच्या मैत्रिणी देखील तिच्यासाठी खूप छान असं सुंदर गिफ्ट आणलेलं आहे। तर सगळ्या जणींनी बघू शकता गिफ्ट आणले। कृष्णाने कॅडबरी आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत। दीदीने देखील तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि ड्रेस देखील घेतलाय, तिने घातलेला ड्रेस तिला घेतलेला आहे, त्याच्या आवडीचा, तिला आवडला तर तो ड्रेस तिला घेतलेला आहे। सुंदर ड्रेस आहे, कुठं पण जायचं जरा बाहेर असलं तर पटकन हा घालू शकतो, असं म्हणजे झगमग नाहीये जास्त, तर छान दिसतोय ड्रेस तिला, तिच्याच आवडीचा घेतलेला आहे। तर आता मुलींना जाण्यासाठी उशीर होतोय, त्यांना लांब जायचंय, तर संध्याकाळचे जवळपास इथे 9 वाजलेत। तर आता मी इथे ओवाळण्यासाठी ताट करून घेतले, आता तिला ओवाळून घेते, म्हणजे मग केक कट करून झाला की मुलींचं जेवण झालं की मग त्यांना जायला तर उशीर झालेला आहे, लांब जायचंय त्यांना। तर तिच्या मम्मीचा पण फोन आलेला, तर म्हटलं थोड्या वेळ थांबा, मी पाठवते त्यांना जेवण करून। तर मी त्यांना फोन करून तसं सांगितलंय, कारण की उशीर झालाय म्हणून। तर आता इथे मी तिला ओवाळून घेते, सगळेजणी तिला ओवाळून घेऊ, म्हणजे मग मी स्वयंपाक तर तयारच झालेला आहे, म्हणजे मग मुलींना लगेच जेवण करून दिलं की त्यांना जायला होईल। तर बघा, आता इथे मी ओवाळून घेतलेला आहे, खूप छान दीदीने इथे डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान असे फोटो देखील काढलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून। तर जागा छोटी असली ना की मग खूप प्रॉब्लेम होतो, तर आता इथे जागा छोटीची तुम्ही बघू शकता। तरी पण मी बेड जो आहे तो बाहेर काढून ठेवलाय, कारण की मी अगोदर गुरुचरित्र पारायण लावलं होतं, त्याच्यासाठी बेड खोलून मी बाहेर ठेवलाय। खूप मोठा बेड आहे, तो काही फोल्ड होत नाही, त्याच्यासाठी मी तो खोलून बाहेर ठेवलाय, आणि म्हणून एवढी ती जागा झालेली आहे। तर मुलांची हवस म्हणून आता छोट्याशा जागेमध्ये ऍडजस्ट करून घेतले। आता बघा, तिच्या मैत्रिणींनी ओवळलंय, सगळ्यांनी इथं आता एक एक करून ओवळून घेतील, आणि गावाकडून तिची आजी देखील येते, आणि पप्पा गावाला गेले होते तर ते पण येत आहे, त्यांच्यासोबत आजी येते, तर ते पण येते, तोपर्यंत एक एक जणांचं ओवळून होईल। तर असं कार्यक्रम करायचे असले किंवा बर्थडे असला, दुसरा काही कार्यक्रम असला, आपल्याला कुठली पूजा मांडायची असली, तर व्यवस्थित अशी सेपरेट जागा जर असली तर मग खूप छान असं आपल्याला कार्यक्रम करता येतो, पण हरकत नाही। तर छानपैकी आता इथे सगळ्या मैत्रिणींनी ओवाळून घेतले, तुम्ही बघू शकता। तर तिच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि छानपैकी त्यांनी ओवाळून घेतले, त्यांनी गिफ्ट दिलेत, आता त्यांचे फोटो काढून देखील झालेले आहेत। आणि आता कृष्णाला आले फटाक्यांचं देईन, तर त्याचे दिवाळीचे जे फटाके उरले तर ते काढून द्यायला सांगतोय। तर ते फटाके जे आहेत ते मी वरती बॉक्समध्ये घालून ठेवून दिलेले आहेत, पण त्याला आता मी त्याच्यामधून फटाके काढून दिले, तर त्याला केक कट करायच्या वेळेस फटाके वाजवायचे, तर त्याला थोडेसे फटाके काढून दिलेत, कारण की एकदा त्याने हट्ट केला की तो थांबतच नाही, तर दिले थोडेसे फटाके काढून। आणि आता बघा, सासूबाई त्या पण आलेल्या आहेत, तोंड हातपाय धुतले, फ्रेश झाले, त्यांना देखील लगेच ओवाळून घ्यायला सांगितलं, म्हणजे मग केक कट करून घ्यायला लगेच।
तर आता सगळ्यांचं वळून झालंय, आता केक कट करून घ्यायचा आहे. आणि कृष्णाने केक कट करून घेतला, नाहीतर लगेच अंगावरती तिच्या स्प्रे लावून उडवला आणि सगळं तिच्या केकवरती तोंडावरती तुम्ही बघू शकता. बघा, लगेच केक भरवायच्या अगोदरच लगेच स्प्रे घेतला आणि लगेच तोंडावरती त्यांनी सगळं मारून टाकला. केक पटकन उचलून घेतला तिथून आणि मग नंतर आम्ही तिने चेहरा व्यवस्थित असा पुसून घेतल्यानंतर आम्ही तिला केक भरवला. तर बघा, आता आलेले गिफ्ट मुलींनी लगेच तिला खोलण्यासाठी सांगितले. तर तोपर्यंत मी आता मुलींसाठी ताटं बनवते, भाजी गरम करून घेते आणि ताटं बनवते. तोपर्यंत त्यांनी आता इथे गिफ्ट लगेच खोलायला सांगितले. तर गिफ्ट खोलून घेतले. छान अशी इथे फोटो आलेला आहे, तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचा. आणि तिच्या पप्पांनी येताना सोबत 2 किलो जिलेबी आणलेली आहेत, गरमागरम जिलेबी आहे. तर ती देखील मी सोडून घेते. भाजी देखील तयार झाली, सर्व तयारी झाली. आता मी लगेच ताटं बनवून घेते, भाजी गरम करण्यासाठी ठेवली परत. तर तिने सगळे गिफ्ट इथे फोडलेले आहेत, खूप छान असे गिफ्ट आलेले आहेत तिला. तर बघा, सर्व गिफ्ट तिने इथे खोललेले आहेत आणि टेबल खाली ठेवलेत, काही वरती ठेवलेले आहेत. हातात जी आहे ती पर्स आहे, खूप छान अशी पर्स आहे, ती देखील खोलली तिने लगेच. आणि तिच्या पप्पाने येताना तिला आहे ना मशीनची मोटर आणलेली आहे. तर पाय दुखत होते म्हणजे सारखेच मशीनवरती पाय दुखतात, त्याच्यामुळे तिला आम्ही शिलाई मशीनची मोटर आणलेली आहे. तिने फॅशन डिझायनरचा क्लास करते ती आणि शिकत देखील आहे. तर दोन्ही पण तिचं चालू आहे. तर बघा, तिला आम्ही छान अशी मोटर आणलेली आहे, कारण की मशीनवरती ना तिचे पाय दुखतात म्हणते आणि तिला शाळेला क्लासला पण जायला लागतं लांबे जाण्यासाठी. तर खूपच म्हणे की पाय दुखतात, म्हणून आम्ही तिला मोटर आणलेली आहे. तर ती आता आम्ही उद्या मशीनवर तिला जोडून देऊया. तर बघा, तिने सगळे गिफ्ट इथे उघडलेत आणि तिला घेतलेला ड्रेस तर मला खूपच आवडला, खूप छान आहे. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, छान दिसतोय तिला. तर बघा, आता तिने दीदीने तिला आहे ना 2-3 बॉक्समध्ये ना असे खेळण्यातला एक फोन आणि एक रिकामा बॉक्स असे फोनचे ना कवर करून दिलेले आहेत, असे पॅकिंग करून दिले. तिच्या पप्पाच्या हातात द्यायला लावले आणि तिला खोलायला लावले. तर अगोदर 2-3 वेळेस तिला वाटलं की याच्यामध्ये मोबाईल, एक याच्यामध्ये जुना दिला आणि एक याच्यामध्ये खेळण्यामधला मोबाईल जो असतो ना तो दिला. तर 5-10 मिनिटासाठी तिला खूप परेशान केलं मुलींनी आणि नंतर मग तिला मोबाईल दिलेला आहे. तर बघा तुम्ही, पुढे तिला छान असा मोबाईल दिलेला आहे आम्ही, कारण की तिने 10वीमध्ये ना चांगले 83% मार्क मिळवले होते, त्याच्यामुळे ना तिला आम्ही मोबाईल देऊ असं बोललो होतो. आतापर्यंत तिच्याकडे जुनाच मोबाईल होता वापरलेला तिच्या पप्पांचा आणि तो सारखा बंद पडायचा, सारखा खराब व्हायचा, बिघडायचा, कुठं त्याच्यामध्ये पटकन बटणं दाबत नव्हते, असा मोबाईल होता तिच्याकडे. आणि शेवटी तिला बघा तुम्ही मोबाईल दिलाय, मुलींनी परेशान करून करून नंतर मोबाईल दिलाय आणि आत्ता खुश झाली. कुठं मोबाईल बघितल्यानंतर खूप छान अशी स्माईल आली आणि बघा खुशच झाली एकदम, म्हणजे नाही का, तिच्या आवडीची वस्तू तिला भेटली त्याच्यामुळे. तर ती दिवाळीलाच बोलत होती की मला मोबाईल द्यायचा आहे, पण त्यावेळेस नाही देऊ शकली. मग आता बड्डेला तिला मोबाईल दिलेला आहे आणि शिलाई मशीनची मोटर देखील दिली, छान असा तिच्या आवडीचा ड्रेस देखील घेतलाय. तर बघा, मी सगळ्या मुलींसाठी ताटं बनवलेत, सगळ्याजणी बसले जेवण करण्यासाठी आणि ती देखील बसली मैत्रिणींसोबत. आता यांचं जेवण झालं की मग नंतर बायका बसूयात आणि बाकीच्या माणसं जे आहेत ना ते शेजारच्या घरामध्ये बसतो म्हटले, तर ते तिथे कोणीच नाही, ते दाजी एकटेच आहे. तर त्यांच्या घरामध्ये आम्ही बसतो आणि तुम्ही इकडे बसा असं म्हटले, तर मी त्यांना तिकडे 5-6 जणांसाठी तिकडे ताटं बनवून दिले, भाजी पाव सगळं नेऊन दिलं त्यांच्याकडे तिकडं, पाणी बिणी. आणि नंतर आता इकडे आम्ही देखील जेवण करून घेतलं आणि नंतर इथे फोटो तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, छानसा असा दीदीच्या आवडीचा, तिच्या मनासारखा तिचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. तर खूप छान असे फोटो काढलेत, खूप छान असं डेकोरेशन झालं, मस्त अशी पावभाजी बनवली, गरमागरम जिलेबी आणली होती, ती देखील खूप छान होती. तर अशा पद्धतीने मुलीचा बड्डे आम्ही इथे सेलिब्रेट केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.